हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. हे पहा, आज आपण पॉवर पॉईंटमध्ये पी पी टी कशी बनवायची आणि प्लस त्याला ॲनिमेशन कसं द्यायचं हे पाहूयात. तर सर्वप्रथम पहा, आपण पॉवर पॉईंट ओपन केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे प्रेझेंटेशन पाहायला मिळतात. त्यात आपण एक कोणतं तरी सिलेक्ट करूया. ठीक आहे, मी ऑर्गॅनिक्सचं सिलेक्ट करते. ओके, तर ते सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर ठीक आहे, हे पहा आलं. ॲड टू क्लिक टायटल आणि ॲड सबटायटल असे दोन ऑप्शन आहेत यामध्ये. तर सर्वप्रथम आपण टायटल ॲड करूया. ठीक आहे, आपण एक पी पी टी बनवतो म्हटल्यावर एक काहीतरी नाव टाकूयात त्याला. स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, ठीक आहे. जरा नाव थोडंसं वरती गेलं आहे, आपण त्याला खाली घेऊया. ठीक आहे, ही खालची टेक्स्ट देखील आपण खाली घेऊया सबटायटलची. ओके, यामध्ये आपण काहीतरी टाईप करूया, डॉट वगैरे, नाही तर ते तसं येईल बघा. क्लिक टू ॲड सबटायटल असं येईल. आपण डॉट क्लिक करूया, त्याच्यावरती एक डॉट देऊया त्याला. ठीक आहे, ओके. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण तिथे एक वेलकम टॅग देऊया. वेलकम हे उलटी झाली स्ट्रीम, आपण त्याला सरळ करून घेऊया. ओके, आता याच्यामध्ये आपण राईट करूया. वेलकम. ओके, वेलकम डॉट. ठीक आहे, ओके. आता आपण पाहूयात, आपल्याला जर नवीन घ्यायचा असेल, नवीन जर आपल्याला स्लाईड घ्यायची असेल तर आपण न्यू स्लाईडमध्ये जाऊ शकतो. पहा, इथे न्यू स्लाईडमध्ये जा, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यामध्ये देखील बघा टायटल स्लाईड, टायटल अँड कंटेंट, सेक्शन हेडर, टायटल ओनली, कॉम्प्रेशन, टू कंटेंट, ब्लँक, कंटेंट विथ कॅप्शन, पिक्चर विथ कॅप्शन, असे भरपूर प्रकारचे तुम्हाला स्लाईड्स दिसतील. तुम्हाला जी पाहिजे तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, तर मी यामध्ये अगोदर जी घेतली होती तीच एक घेते. याच्यामध्ये बघा भरपूर प्रकारचे आहेत. जशा प्रकारचं तुम्ही प्रेझेंटेशन बनवसाल त्या प्रकारचं तुम्ही त्यामधून स्लाईड घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. यामध्ये तुम्ही जर मराठीमध्ये प्रेझेंटेशन करत असाल तर फरक वगैरे किंवा डिफरन्स जर लिहायचे असेल त्याचं देखील घेऊ शकता. ठीक आहे, मी ती टायटल आणि ॲड सम टेक्स्ट अशी मी एक सेकंड स्लाईड घेतलेली आहे. ठीक आहे, आता त्यामध्ये फर्स्ट टायटलमध्ये मी एक स्कूलचं नाव टाकत आहे, AGS स्कूल. ओके, AGS स्कूल काहीतरी टाईप करायचं म्हणून तुम्हाला टाईप करून दाखवते. आणि यामध्ये आपण पुढे शिकणार आहोत की आपण ॲनिमेशन कसं करायचं आहे ह्या वर्ड्सचं. ठीक आहे, नेक्स्ट घेऊया पॉईंट्स. खाली तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशनचे जे काही पॉईंट्स असतील ते तुम्ही घेऊ शकता तुमच्या प्रेझेंटेशननुसार. ठीक आहे, तर मी पॉईंट्स टाकते X, Y आणि Z. ठीक आहे, मी असे पॉईंट्स टाकते X, Y, Z. ओके, मी हे 3 पॉईंट्स टाकलेले आहेत. ठीक आहे, आपण पहिल्या स्लाईडकडे जाऊया. बघा, स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, तर आपण फर्स्ट स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम फर्स्ट जे आहे त्याच्यावरती क्लिक करूया. हां, ठीक आहे, त्याच्यावर राईट क्लिक करूया. आपण त्याला बॅकग्राऊंड देऊया एक. राईट क्लिक करून स्लाईडवर क्लिक करायचं, सगळ्यात वरती जाऊन बॅकग्राऊंडवरती क्लिक करून फिल म्हणायचं. ओके,
फिल काय म्हणायचं आहे, फिल्ममध्ये गेल्यावरती पहा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड दिसतील तिथे, टेक्स्चर दिसतील किंवा कलर दिसतील. तुम्ही कलर देखील देऊ शकता. फॉन्ट स्टाईल वगैरे भरपूर प्रकारचे बॅकग्राऊंड दिसतील. ठीक आहे, तर मी हे टेक्स्चर घेते आहे. ठीक आहे, आणि तुम्ही जर त्याला आपलं जे स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम आहे त्या बॉक्सला जर बॉर्डर व्यवस्थित डार्क करायची असेल तर ते देखील आपण डार्क करू शकतो. किंवा हे बघा, स्टाईलमध्ये जाऊन देखील वेगवेगळ्या स्टाईलचे देखील तुम्ही बॅकग्राऊंड घेऊ शकता. ठीक आहे, आपण फिल्ममध्ये जाऊन एक पहा इथं वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आहेत, म्हणजे इनबिल्ट आहेत, ते देखील आपण यूज करू शकतो आपल्या प्रेझेंटेशनमध्ये. ओके, बघा. ठीक आहे, पण मी आता टेक्स्चरच घेते. ठीक आहे, हा टेक्स्चर. ओके, आता वेलकम जे आहे, वेलकम टॅग, त्याला आपण बोल्ड करूया. बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन. ओके, आता आपण हे जे टेक्स्चर घेतलेलं आहे, ठीक आहे, वेलकमला बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन आपण केलेली नाही अजून. 1 मिनिट. बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन, म्हणजे आपलं जे वेलकम आहे ते एकदम व्यवस्थित दिसायला लागलेलं आहे. आता त्याला देखील आपण कलर चेंज करू शकतो. आपण जे वेलकम टाईप केलेलं आहे त्याचा कलर देखील चेंज करू शकतो. हे पहा, ठीक आहे, मी ब्राऊन कलर दिलेला आहे. आता हा जो वरचा आहे स्कूल मॅनेजमेंट सिस्टीमचा, ते जे आपण टेक्स्चर घेतलेलं आहे ना पाठीमागचं, ते आपण व्यवस्थित संपूर्ण शीटला कवर करूया. कारण ते जे व्हाईट दिसते ते व्यवस्थित दिसत नाही, आहे की नाही. तर हे पहा, हे मध्ये जो पॉईंट आहे त्याला क्लिक करायचं आणि साईडला ओढायचं, इथे ऑटोमॅटिक कवर होईल. ओके, खाली देखील कवर करूयात त्याला. सिस्टीम जरा खाली नाव आलं, आपण त्याला थोडं वरती घेऊयात. ओके, ठीक आहे, राईट साईडला थोडं राहिलं आहे. ओके, ठीक आहे, आपली आता ही एक शीट कंप्लीट झालेली. तर आता आपण एक ॲनिमेशन पाहूयात. ठीक आहे, ॲनिमेशनमध्ये गेल्यावरती पहा तुम्हाला भरपूर प्रकारचे ॲनिमेशन दिसत आहेत. फ्लोट इन, स्प्लिट, वाइब्स, भरपूर प्रकारचे ॲनिमेशन आहेत. पहा, शेप आहे, फ्लाईन आहे, फ्लाईन, फेड, अपियर, स्प्लिट, वाइप. ठीक आहे, आपण आहे ना, आपण याला कन्फर्म वाइप घेऊया. ओके, नेक्स्ट, चला नेक्स्ट स्लाईडला घेऊया. आता नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण नाव घेऊया AGS स्कूल. ठीक आहे, टायटलमध्ये AGS स्कूल, सब टायटलमध्ये म्हणजेच टेक्स्टमध्ये पॉईंट्स. ओके, पॉईंट्समध्ये मी घेत आहे X, सेकंड पॉईंट इज Y अँड थर्ड पॉईंट इज Z. ओके, तर पहा, मी याला देखील कलरिंग करणार आहे. राईट क्लिक करायचं आहे याच्यावरती, आपण जे टाईप केलेलं आहे त्याच्यावरती राईट क्लिक करायचं आहे. तिथं बघा येतं फिल्स. मग यामध्ये बघा भरपूर प्रकारचे पॅटर्न फिल्स आहे, स्लाईड बॅकग्राऊंड आहे. तर यामध्ये मला स्लाईड बॅकग्राऊंड जे आहे ते जरा चांगलं वाटते, त्यामुळे मी ते घेत आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचं घेऊ शकता. मी दोन्हीला सेम घेतलेलं आहे कारण ते वेगळं नाही दिसावं म्हणून. ठीक आहे,
दोघांना पण सेम घेतलेलं आहे. हे देखील मी व्यवस्थित कवर करून घेणार आहे, कारण ते जे व्हाईट आहे साईडला ते व्यवस्थित कवर झालं पाहिजे. ठीक आहे, पॉईंट्सचं देखील कवर करून घेऊयात आपण. ओके, फिल्ड्समध्ये भरपूर आहेत, तुम्ही पाहू शकता. नो फिल्ड्स आहे, सॉलिड फिल्ड्स आहे, इफेक्ट्स आहेत बघा, पॅटर्न्स आहेत, स्लाईड बॅक फिल्ड्स, बॅकग्राऊंड फिल्ड्स. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. ओके, आता ठीक आहे, आपण याला देखील ॲनिमेशन देऊयात. AGSला देऊयात फेड नाही चांगले सर. ठीक आहे, स्प्लिट. ठीक आहे, स्प्लिट छान वाटतं आहे. हे एकदम परफेक्ट वाटते. आणि पॉईंट्सला देऊयात फेड देऊयात. म्हणजे जसं जसं आपण एक एक पॉईंट एक्सप्लेन करत जाऊ, तुम्ही कुठे प्रेझेंटेशन देण्यासाठी जरी गेला तरी एक एक पॉईंट तो येईल, हे की नाही. म्हणजे पहिलं पॉईंट येईल, आपण एक क्लिक करत नाही तोपर्यंत तो नेक्स्ट पॉईंट येणार नाही. क्लिक केल्यावरतीच Y येईल, त्याच्यानंतर क्लिक केल्यावरतीच Z, आणि त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर XYZ म्हणजे असे येतील. ठीक आहे, आपण सेव्ह करूयात ह्यांना. सेव्ह ॲज कम्प्युटर, डेस्कटॉपला सेव्ह करूयात. स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणून सेव्ह करूयात. मी अगोदर सेव्ह केलं होतं त्यामुळे ते आले, ऑलरेडी सेव्ह आहे. रिप्लेस करायचं मी. ठीक आहे, मी येस करते, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण याला पाहूयात. हे पहा, इथं आले हे बघा वरती स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, त्याला आपण ओपन करूयात. आपण त्या फाईलला झिप कसं करायचं आहे ते पाहून घ्या तुम्ही. ॲड टू अचीव, राईट क्लिक करून ॲड टू अचीव करायचं. त्याच्यानंतर झिप म्हणायचं, जिथं RAR आहे तिथे झिप करायचं आणि ओके करायचं. हे बघा, इकडे एक झिप फाईल क्रिएट झालेली आहे बघा साईडला, स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, दिसली. ठीक आहे, तिला ओपन करूयात आपण. खालच्या लाईनला ओपन करायचं आहे, डबल क्लिक करून. ठीक आहे, झाले आपलं जे ॲनिमेशन म्हणजे PPT ॲनिमेशन आहे ते आता झालेलं आहे. आपण पाहूयात आता. स्लाईड शोमध्ये जायचं आहे. आपण इथं रेकॉर्ड देखील करू शकतो. आपल्याला जर रेकॉर्ड करायचे असेल हे स्लायडिंग, तर आपण रेकॉर्ड देखील करू शकतो. स्लाईड शोमध्ये जायचं. ठीक आहे, रेकॉर्डिंग, त्याच्यावर क्लिक करायचं आणि स्टार्ट्स रेकॉर्डिंग फ्रॉम बिगिनिंग. ओके, स्टार्ट करायचं. हे पहा, तुम्ही जसं प्रेझेंटेशन बनवलं आहे तसं जोपर्यंत तुम्ही क्लिक करत नाही तोपर्यंत नेक्स्ट पॉईंट येणार नाही. ठीक आहे, बघा हे पुढचं बघा, AGS स्कूल. हे बघा, मी क्लिक करत नाही तोपर्यंत येत नाही आहे. ओके, पॉईंट्स XYZ. ठीक आहे, जोपर्यंत आपण क्लिक करत नाही तोपर्यंत हे येणार नाही. म्हणजे त्याला आपण काय नाव दिलेलं आहे, PPT ॲनिमेशन. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू. आणि हो, तुम्हाला सांगायचं राहिलं, मी स्पोकन इंग्लिशचे क्लासेस देखील चालू केलेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि प्लस एक्सेलमध्ये कसं अकाउंटिंग संपूर्ण आपण हँडल करू शकतो. एक स्मॉल कंपनीसाठी एक्सेलमध्ये आपण अकाउंटिंग करतो स्मॉल कंपनीमध्ये, तर ते कसं हँडल करायचं किंवा कशा फाईल क्रिएट करायच्या संपूर्ण नॉलेज देण्यात येणार आहे. ते देखील मी लवकरात लवकर स्टार्ट करत आहे. तर जास्तीत जास्त मला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या समोर जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, जेणेकरून माझ्या ज्या नेक्स्ट व्हिडिओ येतील त्यांचा तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल की मी व्हिडिओ टाकली. ओके, ठीक आहे, तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय फ्रेंड्स.